चला पुढे बसणार ना आमच्या दोघांचे नेहमी भांडण होतात गाडीत पुढे कोण बसलं की मागे बसलं की असं मळमळ झाल्यासारखं होतं. केबल घेतली ना सो आमचं डिसाईड झालं की पुढे बसणार. पदार तुमचा हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. अँड आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. आज आम्ही आमच्या कुलदेवीचं दर्शन करायला चाललोय. आमची कुलदेवी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. आम्ही लग्न झाल्यापासून गेलोच नव्हतो. सो आज आमचं ठरलं की जाऊया, एकदा दर्शन घेऊन येऊया. कालच माझे एक्झाम संपलेत MBAचे अँड आज आम्ही पहिलं दर्शन घ्यायला चाललोय. सो आम्ही ॲज युज्युअल चौघेच आहोत. से हाय. चला तर बघूया कसं होतंय दर्शन आणि तुम्हालाही आम्ही दर्शन घडवणार आहे. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग कंटिन्यू पहा. जर गाईज तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या ब्लॉगला खूप प्रेम देत राहा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खरंच खूप मजा येईल अँड तुमचं दर्शनसुद्धा होईल. सो स्टे ट्यून. फुल कर म्हणा टाकी. फुल कर कॅश बरं 3000 रुपये टाका. फुल नको. काय त्या रोडने सांगितलंय मला जायला. ते काय रोडच काय खड्डे जास्त आहे. ते इकडून करड्यावरून नावऱ्यावरून मी तिकडून गेलो असतो मग हडपसरवरून. काय लय बेकार आहे. अरे खड्ड्यातूनच निघा ना बाहेर. किती वेळ लागेल. अर्धा किलोमीटर खराब आहे. आम्ही अर्धा तास झालं खराब आहे. ठेवू का. दादा काय एवढा हसतोय पण हा रस्ताच एवढा खराब आहे की आम्ही 1 तास झाले ह्या खड्ड्यांमधूनच चाललोय. एकतर सकाळी आम्ही 6 वाजताच निघणार होतो पण 6:30 झाले निघायला की लवकर पोहोचू. पण या खड्ड्यांमुळे खूप उशीर झालाय आम्हाला. खड्डेच संपत नाही आहेत. ऍक्च्युली यांच्या फ्रेंडने आम्हाला सजेस्ट केलं होतं की ह्या रोडने जा, ते शिरूरच्या साईडने. निलेश भाऊजींनी ऍक्च्युली त्यांना फोन करून यांनी सांगितलंय की किती खराब रस्ता आहे म्हणून. तरी तेवढे कॉन्फिडंट होते की नाही चांगला आहे रस्ता. पण आमचे इथे खड्डेच संपन्न झालेत. आम्हाला वाटत नाही आम्ही लवकर पोहोचू. आणि ह्या दादाची तर काहीतरी विचित्रच बडबड चालू असते मध्येच. मिसळ खायची का. काहीतरी खावंच लागणार आहे. भूक लागली. आम्ही एवढ्या सकाळी फक्त चहा पिऊन निघालोय. केडगाव चौफुल्याच्या पुढे गेलो. आता केडगाव चौफुल्यामध्ये पोहोचल्यावरती
चौफुल्याला पोचायचो, अर्धा तास आमचा ब्लॉग बंद झालता. शट अप. मग कशाला माझ्याशी भांडता सगळे? नाकाच्या शेंड्यावर राग आमच्या. तुला नाही राग येत? पण माझी चूक नव्हती ना मग. नव्हतीच माझी चूक. नव्हती नव्हतीच माझी म्हणून तू रागवली ना. आमची चूक होती. आमची चूक होती. गुड. म्हणून आम्ही चिडलो नव्हतो. बरं आहे, त्या अख्ख्या खड्ड्याच्या रस्त्यामध्ये मी गप्प बसली होती. तसंही काही त्या खड्ड्यात ब्लॉग बनवणार. अरे वा, वीटभट्टी. तू पहिल्यांदा बाहेर आलाय असं वाटायला लागलं. नाहीतर काय. ऍक्च्युली आमच्या शेटला सर्दी झाली आहे आणि सर्दीमुळे मी त्यांचा व्हिडिओ घेत होते. एक क्लिप घ्यावी म्हटलं त्यांची अशी ड्राईव्ह करताना, तर ते माझ्यावर उचकले की थांबना जरा, असं तसं, तुझं नेहमी व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. माझी काही चूक होती? काय होती चूक? आमची चूक होती आमची. आणि आता एवढे इनोसेंटली म्हणतात की माझी चूक होती म्हणून. वा. गाडीमध्ये जेव्हा सॉंग्स वाजतील तेव्हा या गाडीचं स्पीड 100च्या खाली मिळणार नाही. काय माहिती काय जोश येतो. असे सॉंग्स लावले की आमच्या काय बोलतात त्याला, काय बोलतो? थांब, तू लगेच नको असं बोलू. खड्डेच सोनू. या खड्ड्यात सुद्धा ते किती फास्ट चालू शकतात तू पाहू शकतो. आता नको, नाही चालवणार, आम्हाला चालवणार. मग कसे किती फास्ट होते त्या गाण्याच्या. तुमचं काही ठरलेलं असतं का सोनू? तुझा पार्टनर इथं बिचारी ब्लॉग काढण्यात बिझी आहे म्हणून का? एक माणूस पाहिजेच आहे ना एक व्हिडिओ काढायला. शरदला घेऊन येत जाऊ. तुषार भाऊजी आपल्या फायनली हायवे लागलाय आणि तो खड्ड्यांचा रस्ता मागे गेलाय. खूप वैतागलो होतो आम्ही. कमीत कमी 1 ते 1.5 तास आम्हाला तो खड्ड्यांचा रस्ता होता. जिथे आम्हाला अर्ध्या तासात पोहोचायला पाहिजे तर तिथे 1.5 तास आम्हाला लागलाय. आणि आता बरं वाटतंय जरा. आता फास्ट जाऊ आम्ही. कोरेगाव भीमावरून आम्हाला वाटलं की शिरूरवरून जायला आम्हाला इझी पडेल. सो आम्ही तिथून नावरे फाट्यावरून आलो. बट एवढा रस्ता बेकार होता. इट्स बेटर की आम्ही हडपसरवरून आलो असतो, कारण की हडपसरवरून खूप चांगला रोड आहे, प्रॉपर हायवे आहे. बट जाताना आम्ही विचार करू की कुठून जायचं. पण मे बी ते दोन्ही सेमच होईल. सो लेट्स सी. राम दुहाई चक्कर में पड़ गया जाने कौन घड़ी में पड़ गया. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. अरे झूठ बोले या तू बोलू शकते. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी देखते रहियो. चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली.
धर्माला. हे दादा म्हणजे एकमेव रिझन आहे माझ्या नवऱ्याला बिघडवण्याचं. म्हणून आम्ही यांना त्यांच्या सोबत राहून देत नाही. हे दोघे जर सोबत प्रेम म्हणे कोणाचं प्रेम हा काय ऍटिट्यूड आहे माणसाला. व्हिडिओ जेव्हा बंद असेल तेव्हा बडबड 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 आणि व्हिडिओ चालू असेल तेव्हा मी 40 किलोमीटर गप्प बसून आली आहे. तुला परत मला भांडावं लागणार नाही गप्पशी. म्हणजे मी बोलले तरी प्रॉब्लेम, नाही बोलले तरी प्रॉब्लेम, सगळ्याच गोष्टीत प्रॉब्लेम. हा बोलले तरी म्हणतात खूप बडबड करते, नाही बोलले तरी म्हणतात का गं गप्प बसली, काय झालं बोलायला. टक्कल करायला तू कुठून शिकलेस काय माहिती. तो हत्ती बघ हत्ती. अरे तू काय हत्ती विटवट्टी काय काय चाललंय तुझं. त्या पॅकेट मध्ये ना आम्ही जोगेश्वरीची मिसळ खायला थांबलो. स्पेशल मिसळ आहे जोगेश्वरीची. ॲक्च्युली पुढे काही मिळाले माहीत नव्हतं, सो मिसळच खावी लागली. या मिसळ खायला चला करा स्टार्ट. दादा चिडकी नाही बाबा जा. अरे दादा तू अख्खे एक पाव खाल्लाय. तोंड बारीक केलंय जा बाबा जा. मला मागे पुढे व्हिडिओ काढायला थांबायचं. डेकर दिलाय खुशाला आणि म्हणतो मी खाल्लं नाही काही मला मळमळल्यासारखं होईल मागे बस. बदलते हैं रिश्ते, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते. हम तो हर अपना बेगाना लगता है, दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. सो 7 वाजता आम्ही निघालो होतो घरातून आणि आता 12:30 वाजलेत. म्हणजे खूप वेळ झाले आम्ही प्रवास करतोय आणि आता इथून 5 किलोमीटर अजून आहे पुढे तुळजापूर. सो आम्ही आता पोहोचू लवकरच आणि गेल्या गेल्या पहिलं देवीचं दर्शन करणार आहे. सो तुम्हालाही दर्शन घडवतो तर कंटिन्यू करा. सगळे कंटाळलेत. आमचा दादाच कंटाळत नाही, बाकी सगळे कंटाळतील. सो आता पोहोचू आपण मंदिरामध्ये. अलाउड नाही. कोणते कसं
पोहोचलोय मंदिराकडे, आता जातोय. गर्दी नाही आज तशी. ते बघत असतात. माझी देता का? आलो देऊ ना. चलो मंदिर पुढे विचारा ते काय शेत तिथे. तुम्ही आले नाही का? 10-12-15 वर्ष झालं. दक्षिण द्यावं म्हणून लावली त्या. तुझ्याला थांबलो तू. आतमध्ये एंटर केलंय मंदिरात. मला माहित नाही की आतमध्ये गाभाऱ्यात मोबाईल अलाउड आहे की नाही, बट मी तरी घेऊन चालली आहे. लेट्स सी. मला जास्त शूट नाही करता ना, कारण की तुम्ही कसं मी जे आणलेले असते ते आपण खेळायचं सगळे लुट मारे. इथं काय देवीच्या पायरून पासून मिळतो. देवीच्या आरती पूजा होती. तिथे फक्त पाय एका 251 ना एका ताटाला. डोक्याबद्दल नीट घ्या ना नवीन नवीन करेल ना. या बोटाने थांबा ना 1 मिनिट. हळदी कुंकू लावून डोक्याला मी तरी म्हटलं बा मागं म्हणतात चालते. तुम्ही काय तुमचं
नवीन नवरा माझी नवरी सारखं असं बरं का? म्हणतात. अरे हळू चाला ना बाया, तुम्हीच fast चालेल, मी पण fast चालेल. हळू चाला. चला त्यांना घ्या. लय काळे येते ना काही. Fast. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, सो आतमध्ये शूट नाही करता आलं. फक्त मी बाहेरूनच मंदिराचं दर्शन घेतलं. मला जास्त लागलं, मला आलेला तुला छान वाटलं सगळ्यात. चला आई गांबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती. आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोप, देवी धाडी निरोप, तुळजापूर गावात माझं कुल दैवत. आई गांबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती. पिवळा जोडीला माझं काही घेणं नाही, जोडी पुढे मी मागे. आमची तर जोडी बघा कुठे चालली. शेपूट धरून धरून झालं ना, एवढ्या दिवसातून आपण येतो. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर पडलोय. खूप छान दर्शन झालं. आम्ही पूजासुद्धा केली आणि आरतीसुद्धा केली जोडीने. खूप छान वाटतं जोडीने आरती वगैरे केल्यावरती. तुमचं कसं झालं दर्शन? आमचं पण मस्त झालं. पण तुम्हाला नाही दाखवू शकले मी, कारण की आतमध्ये मोबाईलच अलाउड नव्हता. आता आम्ही निघतोय. फायनली दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही चप्पल घेतली, आमची कुठे ठेवली होती तिथून, आणि आता आम्ही डिरेक्ट पुण्याला जाणार आहे. सो पहिलं खूप भूक लागली आहे, सो जेवून घेणार आहे कुठेतरी. फायनली खूप छान दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे काही आतमध्ये शूट करता नाही आलं. बट आमचं खूप छान दर्शन झालं आणि कुलदेवीला आम्ही फायनली आलो आहे. हे ऐकूनच आमच्या सासूबाईंना खूप आनंद होईल. जर तुम्ही पण नसेल आलात कधी तर तुम्ही नक्की एकदा इथे या. खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे आणि आमच्या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या. बाय बाय. थँक्यू सो मच.